मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाची वाणी अमृतासारखी आहे, जी आपल्या जीवनाला योग्य दिशा आणि आधार देते. जेव्हा आपण त्यांच्या उपदेशांवर मनन करतो, तेव्हा आपल्याला आढळते की जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान त्यातच आहे. श्रीकृष्ण आपल्याला हेही शिकवतात की खरे सुख बाह्य वस्तू किंवा परिस्थितीत नाही, तर ते आपल्या आतच आहे. आपण उगाचच त्याला बाहेर शोधत फिरतो. ज्या दिवशी आपण आपल्या अंतर्मनात डोकावायला शिकू, त्या दिवशी आपल्याला खऱ्या आनंदाची अनुभूती होईल. श्रीकृष्ण म्हणतात, एकटं चालणाऱ्यांना लोक आधी वेडं समजतात आणि मग त्यांच्या मागे चालू लागतात. जेव्हा एखादी व्यक्ती जगाने ठरवलेल्या वाटांपेक्षा वेगळ्या वाटेने चालते, तेव्हा सर्वात आधी समाज तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतो. तिची चेष्टा केली जाते, तिला वेडं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की या वाटेवरून तर कधी कोणीच गेलं नाही, हा काय नवीन करतोय. पण जो एकटं चालण्याचं धाडस करतो, तो केवळ नवीन वाटच तयार करत नाही, तर तो इतरांसाठी प्रकाशाची एक नवी दिशाही देतो. एकटं चालणं सोपं नसतं. जेव्हा तुमच्यासोबत कोणी नसतं, तेव्हा प्रत्येक निर्णयाची जबाबदारी फक्त तुमची असते. तुमच्या प्रत्येक पावलावर टीका होते, प्रत्येक विचारावर प्रश्न उचलले जातात. लोक म्हणतात, दुसरं कोणी असं का करत नाही, का हे सगळं सोडून वेगळी वाट धरली, एकटं लढून काय फायदा होणार. पण इथेच खऱ्या शक्तीचा जन्म होतो. एकटा चालणारा माणूस आतून मजबूत होत जातो. तो वारंवार पडतो, पण प्रत्येक वेळी स्वतःच्या बळावर उभा राहतो आणि हीच त्याची ओळख बनते. त्याचं धाडस हळूहळू लोकांच्या मनात जागा बनवू लागतं. जे लोक कधी त्याला वेडं समजत होते, तेच लोक नंतर म्हणतात, याला तर हे आधीपासूनच माहित होतं, हा तर दूरदृष्टीचा होता. स्वामी विवेकानंद जेव्हा एकटे भारतातून अमेरिकेला गेले आणि तिथे एका विशाल विश्वधर्म महासभेत भारताकडून भाषण दिलं, तेव्हा सुरुवातीला त्यांना कोणीही ओळखत नव्हतं. पण जेव्हा त्यांनी आपल्या पहिल्या वाक्यात अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो असं म्हटलं, तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. लोकांना तेव्हा समजलं की ही कोणी सामान्य व्यक्ती नाही, हा कोणीतरी विलक्षण आत्मा आहे. ते एकटे गेले होते, पण परत आले तेव्हा करोडो लोकांच्या मनात जागा बनवून. अगदी त्याचप्रमाणे महात्मा गांधीही जेव्हा सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर एकटे निघाले, तेव्हा अनेकांनी म्हटलं, हा काय इंग्रजांशी लढणार, एक काठी घेऊन कोणतं युद्ध जिंकू शकतो. पण तेच गांधी नंतर करोडो लोकांचे प्रेरणास्थान बनले. लक्षात ठेवा, जो कोणी इतिहासात काहीतरी मोठं करून गेला, तो सुरुवातीला एकटाच होता. मग ते बुद्ध असोत, नानक असोत, येशू ख्रिस्त असोत, किंवा मग एखाद्या गावात जन्मलेलं सामान्य बाळ असो, ज्याने एक दिवस जग बदलून टाकलं. जगाचा हा स्वभावच आहे की ते आधी प्रश्न विचारतं, मग सन्मान देतं, आधी हसतं, मग मान झुकवतं. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही गर्दीच्या हसण्याला घाबरून थांबणार आहात, की मग हसत हसत त्या एकट्या वाटेवर चालत राहणार आहात, जी उद्या जगासाठी एक आदर्श बनेल. एकटं चालण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही सगळ्यांना सोडून द्या, तर याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका. भलेही बाकीचं जग शांत राहो किंवा त्याचा सूर तुमच्यापेक्षा वेगळा असो. जी व्यक्ती आतून खरी, शांत आणि आपलं ध्येय जाणणारी आहे, तिच्यासाठी एकटेपणा हा शाप नाही, तर एक तपश्चर्या बनतो. जे एकटं चालण्याचं धाडस ठेवतात, त्यांच्या मागे चालण्यासाठी एक दिवस संपूर्ण जग रांगेत उभं असतं. म्हणून घाबरू नका. जर तुम्ही आज एकटे असाल, हाच एकटेपणा तुमचं भविष्य लिहिणार आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा जग तुला एकटं सोडून देतं, तेव्हा समजून घे की देवाची इच्छा आहे की तू आता त्याच्याशी जोडलं जावं. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपलेच परखे वाटू लागतात. ज्यांना आपण सर्वात जवळचं समजत होतो, तेच सर्वात दूर जातात. नात्यांच्या गर्दीत जो आपलेपणा होता, तो जणू धुकं बनून विरून जातो. अशा वेळी माणूस कोलमडून पडतो, आतून रिकामा अनुभवतो आणि सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, आता मी काय करू. पण जो ही परिस्थिती समजून घेतो, त्याला माहित असतं की हे तुटणं एक संकेत आहे, देवाशी जोडलं जाण्याचं एक आमंत्रण आहे. जेव्हा तू एकटा राहतोस, तेव्हा जीवनातील सर्वात खरा आवाज तुझ्या आत घुमतो. तो आवाज जो गोंगाटात कधी ऐकूच आला नाही. जग जेव्हा तुझ्या सोबत होतं, तेव्हा तू प्रत्येक निर्णयात लोकांचा सल्ला घ्यायचास, प्रत्येक गोष्टीत बाहेरील आधार शोधायचास आणि प्रत्येक उत्तर बाहेरच शोधायचास.
पण जेव्हा सगळे दूर जातात, जेव्हा शांततेची चादर पांघरून जग तुझ्यापासून दूर होतं, तेव्हा तुला स्वतःच्या आत उतरण्याची संधी मिळते. एकटेपणा जो आधी भीतीदायक वाटायचा, तो आता ध्यान बनू शकतो. त्याच एकटेपणात बसून जेव्हा तू स्वतःला विचारतोस, मी कोण आहे, तेव्हा तिथे दुसरं कोणी उत्तर देत नाही. केवळ एक शांतता उतरते आणि तीच शांतता तुला देवाशी जोडते. जेव्हा जग तुला सोडून देतं, तेव्हा देव तुझा हात धरतो. पण हा अनुभव फक्त तोच घेऊ शकतो जो त्या एकटेपणाला विरोध न समजता वरदान समजतो. हा तोच क्षण असतो जेव्हा तू जीवनाच्या बाहेरील थारांना सोडून त्या सत्याशी जोडला जातोस, जे प्रत्येक श्वासात, प्रत्येक शांततेत, प्रत्येक ठोक्यामध्ये देवाच्या रूपात अस्तित्वात आहे. अनेक संत, तपस्वी आणि ज्ञानी पुरुषांनी जेव्हा जग सोडलं, तेव्हा त्यांना देव भेटला. बुद्धांना ज्ञान तेव्हा मिळालं जेव्हा ते एकटे वनात भटकत होते. मीराला देवाचं मिलन तेव्हा अनुभवायला मिळालं जेव्हा समाजाने तिचा त्याग केला. राम, कृष्ण, परमहंस, कबीर, तुळशीदास या सगळ्यांचा प्रवास एकटेपणातून देवाच्या कुशीपर्यंत पोहोचला. म्हणून जेव्हा जग तुला एकटं सोडून देईल, तेव्हा याला दुःख मानू नकोस. ही खरं तर तुझ्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. ही ती वेळ आहे जेव्हा देवाची इच्छा आहे की आता तू त्याच्याशी बोलावंस, त्याच्याशी जोडलं जावंस आणि आपल्या आत दडलेल्या त्या दिव्य आवाजाला ऐकावंस, जो कधीपासून तुझी वाट पाहत होता. कारण संसाराची संगत क्षणिक आहे, पण देवाची संगत शाश्वत आहे. आणि जेव्हा ही संगत मिळते, तेव्हा एकटेपणा राहत नाही, फक्त आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होतं. श्री कृष्ण म्हणतात, प्रत्येक महान कार्याची सुरुवात एकांतातूनच होते. ना अर्जुनाचं अर्जुनत्व, न बुद्धांचं बोध आणि न मीराची भक्ती गर्दीत वाढली. या उपदेशात श्रीकृष्ण आपल्याला त्या शांततेची, त्या नीरवतेची आणि त्या एकांताची शक्ती समजावून सांगत आहेत, ज्याला आपण अनेकदा दुःख किंवा एकटेपणा समजून बसतो. पण वास्तवात एकांत ते गर्भगृह आहे, जिथे आत्मा स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी एकरूप होतो. इतिहास साक्षी आहे की जगात जेवढेही महान पुरुष झाले, ते सगळे आधी आतल्या एकांतात उतरले. तिथे काहीतरी तुटलं, काहीतरी विखुरलं, काहीतरी नवीन जोडलं गेलं आणि तेव्हा जाऊन एक नवीन चेतनेचा जन्म झाला. अर्जुनालाच पहा, युद्धभूमीवर संपूर्ण जग त्याच्या भोवती होतं. सैन्य, रथ, शंखनाद, नातेवाईक, गुरुजन, सगळं काही. पण जेव्हा तो मोहाने भरून गेला, जेव्हा जीवनाचा उद्देश धूसर झाला, तेव्हा तो जगातून आतल्या प्रवासाला निघाला. तो एकटा झाला. ना निर्णय घेण्यासाठी कोणी मित्र राहिला, ना कोणाचं समर्थन. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला गीता ऐकवली. पण लक्षात घ्या, ते ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता अर्जुनामध्ये तेव्हाच आली जेव्हा तो आतून एकटा होता. अर्जुनाचं अर्जुनत्व म्हणजे त्याचं वीर स्वरूप तेव्हाच प्रकट झालं जेव्हा त्याने जगाच्या गर्दीतून बाजूला होऊन आत्मचिंतन केलं. बुद्धांना पहा, राजमहाल, सुखसोयी, सुंदर पत्नी आणि नुकताच जन्मलेला मुलगा सगळं काही होतं त्यांच्याकडे. पण सत्याच्या शोधाने त्यांना त्या गर्दीतून बाहेर पडायला भाग पाडलं. ते एकटे निघाले, जंगलांमध्ये वर्षानुवर्षे शांतता आणि तपस्येच्या स्थितीत राहिले. आणि जेव्हा अखेरीस बोधिवृक्षाखाली त्यांना निर्वाण प्राप्त झालं, तेव्हा ना कोणी गुरु होता, ना शिष्य, ना कौतुक, ना मान्यता. फक्त एकांत आणि त्यात फुलणारं आत्मज्ञान होतं. ते जे बुद्ध बनले, तेही एकांतामुळे शक्य झालं. आणि मीरा, तिची भक्ती तर जणू एक जिवंत दिवा आहे, जो गर्दीने नाही, थट्टेने नाही, तर तिरस्काराने जळत राहिला. जेव्हा संपूर्ण समाज, संपूर्ण कुटुंब तिच्या विरोधात गेलं, जेव्हा तिने सापात कृष्णाला पाहिलं, विचाच्या प्याल्यात प्रेमाचा अमृत शोधला, तेव्हा तिच्यासोबत कोणी होतं का? नाही. पण तिने आपलं सर्वात खोल नातं कृष्णाशी जोडलं, त्या शांततेत, त्या तिरस्कृत एकांतात. आणि तीच मीरा, जिला समाजाने वेडी म्हटलं, आज प्रेम आणि भक्तीचं प्रतीक बनली आहे. गर्दीत जे दिसतं ते खोटं असू शकतं, पण जो एकांतात जागा होतो तेच सत्य असतं. एकांत ही शिक्षा नाही, ही तर ती संधी आहे जिथे जीवनाची नवी सुरुवात होते. जेव्हा व्यक्ती जगाशी संवाद करणं सोडून देते, तेव्हाच ती आत्म्याशी संवाद करायला शिकते. आणि हा संवादच ते बी आहे ज्यातून विचारांचा विशाल वटवृक्ष वाढतो. महानता गर्दीच्या टाळ्यांमधून येत नाही, ती तर तेव्हा जन्माला येते जेव्हा आपण आतला आवाज ऐकू लागतो.
आणि तो आवाज तेव्हाच ऐकू येतो जेव्हा बाहेरचे आवाज शांत होतात. ही शांतता गर्दी देत नाही, एकटेपणा देतो. म्हणून जेव्हाही आयुष्य तुम्हाला एकांताकडे ढकलेल तेव्हा घाबरू नका. हा तो टप्पा आहे जिथून प्रत्येक क्रांती सुरू होते, प्रत्येक नवीन विचाराचा जन्म होतो आणि प्रत्येक महान आत्मा स्वतःला ओळखतो. जो या एकांताला समजून गेला तो जगाला बदलू शकतो, कारण त्याने आधी स्वतःला बदललेलं असतं. जे आज जळत आहे त्याचाच दिवा बनव. जगाचा प्रकाश तिथूनच सुरू होतो जिथे आत्म्यात प्रकाश असतो. जेव्हा मन सगळीकडे भटकतं तेव्हा शांतताच त्याला त्याची दिशा दाखवते. शांततेतच प्रभूचं सर्वात मधुर संगीत वाजतं. धार्मिकता केवळ मंदिरात जाण्यात नाही, तर प्रत्येक श्वासात त्या परमशक्तीला अनुभवण्यात आहे. जो दुसऱ्यांच्या दुःखात आपलं सुख थांबवतो तोच खऱ्या धर्माचं पहिलं पाऊल उचलतो. परमात्म्याला जाणण्याचा मार्ग बाहेर नाही तर आत उतरण्यात आहे. जो स्वतःला जाणून घेतो तो देवापासून दूर राहत नाही. प्रत्येक तो क्षण जेव्हा तू कोणाला माफ केलंस तो क्षण तुला देवाच्या आणखी जवळ घेऊन गेला. ध्यानाला बसण्याचा अर्थ फक्त डोळे बंद करणं नाही, तर स्वतःला त्या शक्तीसमोर उघड करणं आहे जी सगळं जाणते. मनाला जिंकण्याची कला कोणतंही युद्ध नाही, तर ते प्रेम आहे स्वतःवर आणि त्या परम सत्यावर. कधी कधी उत्तर न मिळणंच सर्वात मोठं उत्तर असतं. तिथे देव शांततेच्या माध्यमातून तुला शिकवत असतो. जी व्यक्ती प्रत्येक पराभवालाही धन्यवाद म्हणते तीच या सृष्टीचं रहस्य समजू शकते. धर्माचं मूळ कोणत्या ग्रंथात नाही, कोणत्या नियमात नाही, तर त्या करुणेत आहे जी विना अट वाहते. जेव्हा आपण देवाकडे काही मागणं सोडून देतो तेव्हा तो आपल्याला ते देतो ज्याची आपल्याला खरोखर गरज असते. प्रार्थना म्हणजे शब्दांचा संग्रह नाही, ती आत्म्याची ती हाक आहे जी निशब्द असूनही ब्रह्मांडापर्यंत पोहोचते. प्रत्येक वेळी जेव्हा तू कोणाची सेवा केलीस तेव्हा तू आपल्या आत बसलेल्या देवाचीच पूजा केलीस. देव कधीच दूर नसतो, पण आपणच इतक्या गोंगाटात अडकतो की त्याच्या जवळपणाला ओळखू शकत नाही. मनाची शांती तिथे मिळत नाही जिथे गोंगाट कमी असतो, तर तिथे मिळते जिथे मन स्वतः शांत राहायला शिकतं. बरेच लोक बाहेरचं जग बदलायला बघतात, पण खरा दिलासा तेव्हा मिळतो जेव्हा आपण आपल्या आतली घालमेल समजून घेतो. ज्याला तू गमावण्याचं घाबरतोस कधी कधी त्याचंच जाणं तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येतं. प्रत्येक अंतर, प्रत्येक दुहावा आपल्यासोबत एक असा धडा घेऊन येतो जो तुला आणखी मजबूत बनवतो. जी वेळ शांतपणे तुझ्यासोबत चालते तीच वेळ सर्वात जास्त तुझ्या बाजूने असते. कारण जो गोंगाट करत नाही तोच अनेकदा सर्वात खोल परिणाम सोडून जातो. जेव्हा माणूस अपेक्षेपेक्षा अनुभवावर विश्वास ठेवायला शिकतो तेव्हा तो प्रत्येक अडचण समजूतदारपणे पार करू लागतो. अनुभवाची पुस्तकं वेदनेच्या अक्षरांनीच लिहिली जातात. प्रत्येक जण तुझ्याबद्दल आपापली मतं बनवेल, पण तुझं सत्य तेच आहे जे तुझं अंतर्मन जाणतं. स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे स्वतःला समजून घेणं. जी नाती समजून घेण्याने नाही तर निभावण्याने चालतात तीच नाती शेवटपर्यंत साथ देतात. खरं प्रेम शब्दांनी नाही तर समर्पणाने ओळखलं जातं. जोपर्यंत तुला स्वतःवर विश्वास नसेल तोपर्यंत जगाचा कोणताही आधार तुला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. आत्मविश्वास तो दिवा आहे जो अंधारातही वाट दाखवतो. ज्यांचं मन स्वच्छ असतं त्यांच्या बोलण्यातही शांतता असते. असे लोक खूप काही बोलून जातात, कोणत्याही गोंगाटाशिवाय, फक्त आपल्या वागणुकीतून. काही लोक फक्त यासाठी तुला समजू शकत नाहीत कारण ते स्वतःलाच समजू शकलेले नाहीत. म्हणून आपलं सत्य सिद्ध करण्याची घाई करू नकोस. जो समजेल तो आपोआप तुझ्याकडे येईल. धीर धरणं ही जीवनातील सर्वात मोठी कला आहे, कारण काही गोष्टी वेळेवर नाही तर योग्य वेळीच समजतात. प्रत्येक वेदना तुला एक नवीन चष्मा देते, ज्यातून तू जगाला आणखी खोलवर पाहायला शिकतोस. हा चष्मा कडवट नक्कीच असतो, पण स्वच्छ असतो. प्रत्येक वेळी जिंकण्याची गरज नसते. अनेकदा हरूनही माणूस खूप काही मिळवतो. आपले अनुभव, आपले विचार आणि आपला खरा चेहरा. खरं प्रेम ते नाही जे दाखवलं जात, तर ते आहे जे न बोलताही अनुभवलं जातं. प्रेमाची भाषा शांतता असते आणि तिचा परिणाम आयुष्यभरासाठी असतो. प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. कधी कधी शांतताही तो परिणाम सोडून जाते जो शब्द कधीच सोडू शकत नाहीत.
जे हसू प्रत्येक परिस्थितीत सोबत राहतं तेच खरं सुख आहे. बाहेरील जगमगाटातून नाही तर आतल्या शांततेतूनच खऱ्या आनंदाचा जन्म होतो. जगाच्या नजरेत जो हरला तो अनेकदा स्वतःच्या नजरेत जिंकलेला असतो. लोक तुझ्या पराभवावर हसू शकतात, पण देव त्याच क्षणी तुझ्या आतली शक्ती पाहत असतो. जेव्हा आयुष्यात प्रत्येक वाट धुसर वाटेल तेव्हा आत डोकावून पहा. तिथे एक दिवा जळत असतो जो प्रत्येक अंधार दूर करण्याची ताकद ठेवतो. कधी कधी तुला सगळं काही गमावूनच हे समजतं की जे सर्वात गरजेचं होतं ते तुझ्या आत आधीपासूनच होतं. शांती, धैर्य आणि श्रद्धा. लोक एकटेपणाला शिक्षा समजतात, पण तोच एकटेपणा आत्म्याशी संवादाची पहिली पायरी बनतो. जेव्हा कोणी नसतं तेव्हा देव सर्वात जवळ असतो. वेळ जेव्हा साथ देत नसेल तेव्हा घाबरू नकोस. वेळ बदलेल, पण तोपर्यंत स्वतःला बदलू नकोस. सत्य आणि श्रद्धेला सोडू नकोस, कारण या दोन गोष्टी वेळेला झुकायला भाग पाडतात. प्रत्येक माणूस आपल्या आत एक तीर्थ घेऊन फिरत असतो, पण तो आयुष्यभर मंदिरांचे उंबरठे झिजवतो. आत उतरण्याचं धाडस ज्या दिवशी येईल देव त्याच दिवशी भेटून जाईल. जगाचे आवाज नेहमी तुला गोंधळात टाकतील, पण तुझ्या अंतरात्म्याची शांतता कधीच खोटं बोलत नाही. फक्त तिला ऐकता आलं पाहिजे. कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी रडतो तीच गोष्ट देव आपल्याला वाचवण्यासाठी आपल्यापासून हिसकावून घेतो. वेदनेच्या आतही त्याची कृपा दडलेली असते. फक्त आपल्याला ती समजण्याची दृष्टी हवी. जो तुला समजून घेतल्याशिवाय तुला सोडून देतो त्याच्या जाण्याचं दुःख करू नकोस. तो देवाकडून तुझ्या आत्म्याला हलका करण्याचा एक मार्ग होता. खरं यश तेव्हा मिळत नाही जेव्हा जग टाळ्या वाजवतं, तर तेव्हा मिळतं जेव्हा रात्री तुझं मन शांत आणि आत्मा समाधानी असतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कोणता तरी असा टप्पा नक्कीच येतो जिथे तो तुटत नाही तर नव्याने घडतो. एक चांगला, खोल आणि शांत व्यक्ती. शांतता सगळं काही बोलत नाही, पण सगळं काही समजणारी शांतताच असते. जो स्वतःला ऐकायला शिकला त्याला कोणताही भ्रम राहत नाही. वादळात मजबूत झाडं वागतात पण तुटत नाहीत. जीवनाच्या प्रत्येक संघर्षात तेच जिंकतात जे वाकायला जाणतात पण आपली मुळं सोडत नाहीत. ज्या दिवशी तू आपल्या दुःखाला आपली पूजा बनवशील त्या दिवशी ते तुझं कर्म बनेल, आणि मग तेच दुःख तुला मोक्षाच्या वाटेवर घेऊन जाईल. धर्म केवळ पूजा नाही तर प्रत्येक त्या क्षणात जगण्याची कला आहे जेव्हा तू कोणाला माफ करत आहेस, कोणाची वाट पाहत आहेस किंवा कोणासाठी शांत राहिला आहेस. जे लोक दुसऱ्यांची चूक पकडण्यात वेळ वाया घालवतात ते अनेकदा आपल्या जीवनाची शांती गमावून बसतात. क्षमा तोच करू शकतो जो आतून शक्तिशाली असतो, आणि हीच शक्ती त्याला जीवनातील सर्वात मोठ्या उंचीवर पोहोचवते. जेव्हा आयुष्यात काहीच स्पष्ट दिसत नसेल तेव्हा थांबून प्रार्थना करायला शिक. कधी कधी उत्तर शब्दांत नाही तर देवाच्या शांत उपस्थितीत दडलेली असतात. धर्माला केवळ पूजा समजण्याची चूक करू नकोस. खरा धर्म तर तो असतो जो तुला आतून शांत, बाहेरून विनम्र आणि सगळ्यांप्रती दयाळू बनवतो. ज्या दिवशी तू आपल्या मनाच्या खोलीत उतरून स्वतःला ओळखलंस त्याच दिवसापासून तुझा प्रवास देवाकडे सुरू होतो. आत्मज्ञान हाच देवाचा पहिला स्पर्श आहे. देवाशी जोडलं जाण्यासाठी मोठ्या आवाजाची नाही तर निर्मळ हृदयाची गरज असते. तो प्रत्येक त्या ठिकाणी भेटतो जिथे अहंकार संपतो. काही नाती आपल्या आयुष्यात धडा बनून येतात तर काही वरदान बनून, आणि जो या दोन्हींना एकाच भावनेने स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने भक्त कहलातो. जेव्हा माणूस जगाच्या गर्दीत हरवून जातो तेव्हा त्याला प्रभूचं स्मरण त्याची ओळख पुन्हा मिळवून देतं. देवाला मिळवण्याची सुरुवात आत्मसमर्पणाने होते. प्रत्येक वेळी तुटल्यावर रडणं गरजेचं नसतं. कधी कधी तुटणं यासाठीच असतं की तुला पुन्हा देव जोडू शकेल, पूर्वीपेक्षा अधिक सुंदरतेने. जे लोक दुसऱ्यांना खाली दाखवून वर जाण्याचा विचार करतात ते केवळ बाहेरील प्रगती मिळवतात. आंतरिक प्रगती केवळ सेवा, प्रेम आणि त्यागाने शक्य आहे. ध्यान केवळ डोळे बंद करण्याचं नाव नाही. ध्यान ती स्थिती आहे जेव्हा तुझ्या मनाचे विचार शांत होतात आणि तू देवाच्या स्पर्शाचा अनुभव घेऊ शकतोस. जर तुझ्या प्रार्थनेत भावना नसेल तर ती केवळ शब्दांचा संग्रह बनून राहते. देवाला तुझ्या शब्दांशी नाही तर तुझ्या हृदयाच्या प्रामाणिकपणाशी प्रेम आहे. सत्य जाणण्यासाठी ग्रंथांची गरज नाही, एक शांत मन आणि शोधक आत्मा पुरेसा आहे. जो आत डोकावतो तोच देवाचं रहस्य समजू शकतो.
तो माणूस सर्वात श्रीमंत असतो जो आपल्याजवळ सगळं काही असूनही दुसऱ्यांसाठी हात पुढे करायला जाणतो. हे दान नाही, हा धर्म आहे. धार्मिकतेचा अर्थ आहे प्रत्येक स्थितीत संयमित राहणं, प्रत्येक प्रतिक्रियेत करुणा ठेवणं आणि प्रत्येक निर्णयात देवाला प्राधान्य देणं. जो माणूस दुःखातही हसायला शिकतो तो आपल्या नशिबाला नाही तर आपल्या कर्मांनी जीवन बदलतो. हीच भक्तीची शांत तपस्या आहे. जो आयुष्यात प्रत्येक वेळी पडूनही पुन्हा उभा राहतो त्याच्यासोबत देव कधीच नसतो. कारण धैर्य आणि श्रद्धेच्या परीक्षेत तोच यशस्वी होतो जो आपल्या आतली ज्योत विझू देत नाही. प्रत्येक अडचण, प्रत्येक दुःख हे देवाने पाठवलेलं ते पत्र आहे जे सांगतं तू अजून तयार झाला नाहीस, मी तुला आणखी मजबूत करत आहे. कारण तुझं ध्येय सामान्य नाही. प्रार्थनेचा अर्थ फक्त हात जोडणं नाही, ते त्या पुलाचं नाव आहे जो आत्म्याला परमात्म्याशी जोडतो. एक शांत संवाद ज्यात शब्द नाही, फक्त समर्पण बोलतं. जेव्हा तुझं हृदय स्वच्छ असेल तेव्हा तुला जगात कोणी शत्रू दिसणार नाही. कारण तुझी नजर फक्त प्रेम पाहिल आणि द्वेष आपोआप नजरेआड होईल. देवाच्या दारात कधीही उशीर होत नाही. तिथे खऱ्या मनाने मारलेली एक हाकही ऐकली न जाण्यासारखी नसते. कारण तिथे घड्याळ चालत नाही, तिथे तर भावनांचा सूर घुमतो. ते लोक सर्वात श्रीमंत असतात ज्यांच्याकडे खूप सारं धन नाही, तर तो आत्मिक संतोष असतो जो त्यांना प्रत्येक परिस्थितीत हसायला शिकवतो. माणसाचं मन जितकं शांत असतं देवाचा आवाज तितकाच स्पष्ट ऐकू येतो. म्हणून शांत रहा, देव तुमच्या आतून बोलण्याचा प्रयत्न करत आहे. धार्मिकतेचा अर्थ फक्त मंदिरात जाणं नाही तर प्रत्येक जीवात देवाला ओळखणं आहे. मग तो कोणत्याही रूपात, जातीत किंवा अवस्थेत का असेना. जो आपलं कर्म पूजा समजून करतो त्याच्या प्रत्येक कार्यात भक्तीचा स्पर्श असतो आणि त्याच स्पर्शाने जीवनातील सर्व अडथळे शांतपणे दूर होतात. ज्या क्षणी तू देवाला धन्यवाद म्हणायला सुरुवात करतोस त्याच क्षणापासून तुझं आयुष्य बदलायला लागतं. कारण कृतज्ञता ही सर्वात पवित्र ऊर्जा आहे जी तुझ्या नशिबाचं दार उघडते. देव त्यांनाच निवडतो ज्यांच्यात तुटल्यानंतर हे उभं राहण्याचं धाडस असतं. तो प्रत्येक त्या आत्म्याला आधार देतो जो रडत रडतही पुढे जातो. खरा धर्म तो नाही जो फक्त ग्रंथांमध्ये शिकवला जातो, तर तो आहे जो वागणुकीत दिसतो. जेव्हा तू दुसऱ्यांची पीडा आपली समजतोस तिथूनच धार्मिकतेची सुरुवात होते. देवाची काठी वाजत नाही, पण जेव्हा ती चालते तेव्हा केवळ अन्यायच नाही तर अहंकार आणि ढोंगही मातीत मिळतात. माणूस देवापासून दूर नसतो, तो केवळ आपल्या शंका आणि इच्छांच्या पडद्याआड त्याला पाहू शकत नाही. जसा सूर्य नेहमी चमकतो पण कधी कधी ढग आपल्याला गोंधळात टाकतात. धैर्य तो दिवा आहे जो प्रत्येक वादळात तुला पडण्यापासून वाचवतो. आणि जेव्हा तू त्याला घेऊन देवाच्या वाटेवर चालतोस तेव्हा प्रत्येक अंधार आपोआप मागे हटतो. भक्तीचा मार्ग फुलांनी नाही तर काट्यांनी भरलेला असतो. कारण देवापर्यंत पोहोचण्याआधी तुला तुझ्या आतल्या अभिमान, लालसा आणि क्रोधाशी लढावं लागतं. ज्या दिवशी तुला दुसऱ्यांचं दुःख पाहून आपल्या सुखाची लाज वाटेल, समजून घे की तू खऱ्या धर्माला स्पर्श केला आहेस. आणि त्या दिवशी देव तुझ्यापासून दूर नाही तर तुझ्या आतच हसत असतो. देवावर प्रेम करण्याचा अर्थ हा नाही की तू प्रत्येक वेळी पूजेत गुंतलेला राहावास, तर हा आहे की तू आपलं प्रत्येक काम अशा प्रकारे करावंस जणू काही ती देवाची सेवा आहे. जर तू आपल्या आत्म्याला सत्याने भरून घेतलंस तर कोणतंही खोटं तुला कधीच स्पर्श करू शकणार नाही. कारण सत्याची ऊर्जा स्वतः देवाची उपस्थिती असते. ते लोक कधीच हरत नाहीत जे स्वतःला देवाच्या हाती सोपवून देतात. कारण तेव्हा जीवन एक नाव बनतं आणि देव तिचा नावाडी. तू जेव्हाही थकशील तेव्हा थांबू नकोस, फक्त थोडा वेळ प्रभूच्या चरणी बस. तिथूनच पुन्हा शक्ती मिळेल उठण्याची आणि पुढे जाण्याची. जगाच्या गर्दीत जेव्हा आपलेपणा हरवून जातो तेव्हा देवाची कुशीच एकमेव जागा असते जिथे आत्म्याला खरा दिलासा मिळतो. जेव्हा मनातलं कुणी ऐकत नाही तेव्हा परमात्माला सांग. तो फक्त ऐकतच नाही तर तुझ्या अश्रूंनाही वाचा फोडतो. लक्षात ठेव, दुःखाचा पाऊस तेव्हाच पडतो जेव्हा देवाची इच्छा असते की तू आतून धुवून निघावा आणि नव्याने उमललेलं फूल बनावा. ज्याला जगाने नाकारलं त्यालाही प्रभू स्वीकारतात. कारण त्यांचा दरबार कधीच भेदभाव करत नाही. प्रत्येक पराभवामागे कोणतं दार बंद होत नाही तर कोणता तरी आत्मिक अनुभव जन्म घेतो जो तुला देवाच्या आणखी जवळ घेऊन जातो. जसा दिवा अंधारात प्रकाश पसरवतो तशीच एक खरी प्रार्थना मनातील सर्व अंधार दूर करते.
प्रेम जर विनाअट असेल तर ते केवळ देवाचंच असू शकतं, कारण माणसांचं प्रेम अनेकदा अपेक्षांनी घेरलेलं असतं. ध्यान आणि शांतता या दोन्ही परमात्म्याशी संवाद साधण्याच्या सर्वात सुंदर भाषा आहेत, ज्यांना शब्दांची गरज नसते. माणूस जेव्हा देवाकडे काही मागत नाही तेव्हा तो सर्वात जास्त मिळवतो, कारण तेव्हा तो स्वीकृतीच्या मार्गावर असतो. प्रत्येक वेळी जेव्हा तुझा अहंकार तुटेल, समजून घे की देव तुला आपल्या जवळ आणत आहे, कारण अहंकार आणि प्रभू एकत्र राहत नाहीत. जो वेळेला देव मानतो त्याला कधीच उशिराचं दुःख होत नाही, त्याला प्रत्येक क्षणात प्रभूची योजना दिसू लागते. देव तुझी प्रार्थना नेहमी त्याच रूपात ऐकत नाही जसं तुला हवं असतं, ते अनेकदा तसं ऐकतात जसं तुला खरंच हवं असतं. जो काही गमावतो तो रडतो, पण जो स्वतःला गमावून देवामध्ये मिळतो तो नेहमी हसतो. खरं धन तर ते आहे जे तुझ्या आतला रिकामापणा भरून काढेल, आणि ते केवळ आत्म्याचं परमात्म्याशी मिलनच करू शकतं. जोपर्यंत माणूस इतरांच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करत राहील, तोपर्यंत तो स्वतःच्या नजरेत अपूर्णच राहील. खरं सुख तेव्हा मिळतं जेव्हा आपण आपल्या आतल्या शांततेशी जोडले जातो, जगाच्या कौतुकाशी नाही. श्रीकृष्ण म्हणतात, मनाला जिंकण्यासाठी एकांत आवश्यक आहे. जगाला जिंकणं तात्पुरतं आहे, मनाला जिंकणं शाश्वत आहे. जेव्हा अर्जुन रणांगणात उभा होता तेव्हा त्याच्यासमोर दोन युद्ध होती, एक बाहेरचं आणि एक अंतरात्म्याचं. तो शस्त्र उचलू शकत होता, पण त्याच्या मनात शंका होता, मोह होता, ममता होता. श्रीकृष्णाने त्याला बाहेरच्या युद्धाआधी आपल्या आत चाललेलं युद्ध जिंकण्याची प्रेरणा दिली, कारण जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत जीवनातील कोणतीही लढाई कायमस्वरूपी जिंकता येत नाही. हे जे मन आहे ना, हे सर्वात मोठं रणांगण आहे. हेच आपल्याला मोहात टाकतं, अहंकाराने भरतं, चिंतेने जखडतं. आणि मनाला समजून घेण्यासाठी, त्याला वळण लावण्यासाठी सर्वात पहिली गरज आहे एकांताची. एकांताचा अर्थ हा नाही की आपण कोणत्या जंगलात निघून जावं किंवा जगापासून पळून जावं, तर हा की आपण स्वतःच्या आत उतरावं. तिथे जिथे गोंगाट नाही, जिथे देखावा नाही, जिथे फक्त मी आहे आणि माझं सत्य. जेव्हा आपण स्वतः सोबत वेळ घालवतो तेव्हा आपल्याला आपल्या विचारांची खरी गती समजते. जगाला जिंकणं सोपं आहे. तुम्ही धन कमवू शकता, नाव कमवू शकता, मोठमोठी यश मिळवू शकता, पण जर तुमचं आतलं मन अस्थिर असेल, बेचैन असेल, तर ती सर्व यश थोड्या वेळाचा आनंद देतील, मग तोच रिकामापणा परत येईल. जसं मातीच्या घराची सजावट सुंदर असेल पण पायाच कमकुवत असेल तर ते जास्त दिवस टिकणार नाही. पण जेव्हा एखादी व्यक्ती मनाला साधून घेते तेव्हा जग तिला स्पर्श करू शकत नाही. ती आपल्या आत इतकी स्थिर होते की टीका, प्रशंसा, हार किंवा जीत यापैकी काहीही तिच्या स्थितीवर परिणाम करू शकत नाही. एकांतात बसून आत्मचिंतन करणं हे तप आहे. जसे योगी आपलं मन साधण्यासाठी वर्षानुवर्षे ध्यान करतात, त्याचप्रमाणे जर आपण दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढला, फोनशिवाय, गोंगाटाशिवाय, केवळ आपल्या श्वासांना ऐकत, तर हळूहळू मनाच्या गाठी सुटू लागतात. आपण समजू लागतो की खरी शांती कुठे बाहेर नाही तर आपल्या आत आहे. म्हणून जे लोक एकटं राहायला शिकतात तेच खऱ्या अर्थाने आपल्या मनाला ओळखू शकतात. आणि जेव्हा मनावर विजय मिळतो तेव्हा मग कोणतंही दुःख, कोणतीही परिस्थिती आपल्याला झुकवू शकत नाही. मनाला जिंकणंच जीवनातील सर्वात महान विजय आहे, कारण हा विजय केवळ या जन्मापुरता नाही तर आत्म्याच्या प्रवासात कायमचा सोबत चालतो. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा तू एकटा असतोस तेव्हा तू प्रत्येक नात्याची खरी ओळख आणि आपल्या आत्म्याची खोली समजू शकतोस. मानवी जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका ही नाही की आपण इतरांना गमावतो, तर ही आहे की आपण स्वतःला कधीच ओळखू शकत नाही. आणि असं का होतं? कारण आपण आयुष्यभर गर्दीत बुडालेले असतो. नात्यांची लगबग, समाजाच्या अपेक्षा, जगाचे आवाज. आपण इतके गुंतून जातो या आवाजांमध्ये की आपल्या आत्म्याचा आवाज कुठेतरी हरवून जातो. एक आवाज जो ना खूप मोठा असतो ना खूप तीव्र, पण जर लक्ष देऊन ऐकलं तर हाच सर्वात खरा आवाज असतो. पण हा आवाज तेव्हाच ऐकू येतो जेव्हा आपण एकटे असतो. एकटेपणा ही फक्त एक स्थिती नाही, ही एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची, स्वतःला समजून घेण्याची, आणि हे समजून घेण्याची की आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत ते आपल्या जीवनाशी किती प्रामाणिकपणे जोडलेले आहेत. जेव्हा आपण नेहमी कोणा ना कोणाच्या सोबत असतो तेव्हा आपण नाती एका सवयीसारखी निभावतो.
आई वडील, भाऊ बहीण, मित्र, प्रियकर किंवा जीवनसाथी सगळ्यांची सोबत आपल्याला चांगली वाटते. पण आपण कधी थांबून विचार करतो का की यापैकी कोणतं नातं आपल्या दुःखात उभं राहील? कोण आपली शांतता समजून घेईल? कोण आपल्या आत्म्याची वेदना ऐकेल? हे प्रश्न तेव्हा उभे राहतात जेव्हा आपण एकटे असतो, एकांतात बसल्यावर, जेव्हा ना कोणी बोलायला असतं ना कोणी साथ द्यायला. तेव्हा आपले आतले डोळे उघडतात. आणि हेच ते क्षण असतात जेव्हा आपल्याला स्पष्ट दिसतं की कोणतं नातं केवळ सोयीसाठी होतं, कोणतं नातं फक्त देवाणघेवाणीपुरतं मर्यादित होतं आणि कोणतं नातं खरंच आपल्या सुखदुःखाशी जोडलेलं होतं. पण गोष्ट फक्त नात्यांची नाही. जेव्हा बाहेरचे आवाज थांबतात तेव्हा आत्मा बोलतो. जेव्हा सोशल मीडिया, कॉल्स, मीटिंग्स, चहा चर्चा यांपासून अंतर निर्माण होतं तेव्हा मनाची खोली आपल्याला बोलावते. आणि जेव्हा ऐकायला कोणी नसतं तेव्हा आपण स्वतःशी बोलायला शिकतो. तीच सर्वात पहिली प्रार्थना असते, आत्म्याची आत्म्याशी. आणि तेच क्षण सर्वात पवित्र असतात. एका संताने म्हटलं होतं, जो सर्वात जास्त एकटेपणा अनुभवतो तो देवाच्या सर्वात जवळ असतो. कारण देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बाहेरून नाही तर आतून जातो आणि आतला प्रवास कधीही गर्दीत होऊ शकत नाही. मीरालाच घ्या. तिला जेव्हा समाजाने एकटं केलं, आपल्यांनी त्याग केला, तेव्हा तिने स्वतःला विचारलं, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही का? आणि त्याच एकांतात तिला राधेची वेदना समजली, कृष्णाचं खरं स्वरूप समजलं. त्याच एकटेपणात तिच्या भक्तीने आकार घेतला, कारण जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा कृष्ण होता. आजच्या युगात एकटेपणा एका शापासारखा पाहिला जातो, पण सत्य हे आहे की एकटेपणा ही सर्वात मोठी शक्ती आहे. जर तुम्ही त्याला समजू शकलात, स्वीकारू शकलात, त्यातच तुम्हाला नात्यांची कसोटीही मिळेल आणि आत्म्याची स्पष्टताही. जो एकांताला घाबरतो तो स्वतःला घाबरतो, आणि जो स्वतःला घाबरतो तो कधीच सत्य जाणू शकत नाही. म्हणून जेव्हा आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही एकटे व्हाल, जेव्हा सर्व नाती दूर होतील, जेव्हा गोंगाट थांबेल, तेव्हा घाबरू नका. त्याच क्षणी तुमच्या आत्म्याचा दरवाजा उघडतो. त्या दरवाजाच्या पलीकडे तुमचं सत्य आहे, तुमची शक्ती आहे आणि तुमचा देवही. आणि जेव्हा तुम्ही त्या सत्याशी जोडले जाता तेव्हा न कोणतं नातं तुम्हाला तोडू शकतं, न कोणताही समाज तुम्हाला झुकवू शकतो. तेव्हा तुम्ही इतके पूर्ण होता की अपूर्ण लोक तुमच्याकडे खेचले जातात. पण तोपर्यंत तुम्हाला समजलेलं असतं की कोण सोबत राहण्याच्या लायकीचं आहे आणि कोण फक्त वेळेचा प्रवासी. हेच आहे एकटेपणाचं वरदान. श्री कृष्ण म्हणतात, जर तू एकटा चालू शकतोस तर ती शक्ती तुझ्या आत आहे जी तुला जगा वेगळं बनवते. आणि असेच लोक इतिहास घडवतात. ज्या दिवशी माणूस एकटं चालण्याचं धाडस करतो त्याच दिवशी तो आपल्या आत्म्याचा आवाज ऐकू लागतो. एकटं चालणं म्हणजे केवळ रस्त्यांवर चालण्याची गोष्ट नाही, ही त्या आंतरिक प्रवासाची सुरुवात आहे जिथे तू स्वतःला भेटतोस. जगाच्या गोंगाटापासून दूर जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आत उतरते तेव्हा तिला समजतं की तिला काय हवं आहे, तिच्या मर्यादा काय आहेत आणि तिची शक्ती काय आहे. एकटं चालणं कठीण नक्कीच आहे, पण हे शक्तीचं सर्वात मोठं प्रमाण आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती गर्दीचा भाग बनत नाही तर आपली वाट स्वतः निवडते, तेव्हा ती नक्कल करत नाही, ती निर्माण करते. आणि इतिहासात तेच लोक अमर होतात जे नवनिर्माण करतात. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? महापुरुषांच्या कथांमध्ये एक गोष्ट समान असते. त्यांनी आपल्या जीवनातील कोणत्या तरी वळणावर एकटं चालण्याचा निर्णय घेतलेला असतो. रामानी वनवासात एकट्याने आपला धर्म निभावला, महावीराने जंगलात शांतपणे साधना केली, नानकांनी जगाच्या बंधनांच्या वर उठून सत्याचा शोध घेतला, आणि स्वतः श्रीकृष्णाने जेव्हा मथुरेतून द्वारकेकडे प्रवास केला तेव्हा एक असं नगर वसवलं ज्याची पूर्वी कोणी कल्पनाही केली नव्हती. एकट्याने निर्णय घेतला, एकट्याने कार्य केलं, आणि द्वारका आजही इतिहासात चमकत आहे. एकटं चालणं भीतीदायक वाटतं, कारण तिथे कोणतंही आश्वासन नसतं, कोणी टाळ्या वाजवत नाही, कोणी वाट दाखवत नाही. पण हाच तो क्षण असतो जिथे व्यक्तीला आपल्या अंतरात्म्याकडून मार्गदर्शन मिळतं, आणि जो आपल्या आत्म्याचा आवाज ऐकून पुढे जातो तो कधीच अपयशी होत नाही. अशा लोकांना जग आधी नाकारतं, मग चकित होतं आणि मग सलाम करतं. विचार करा, जेव्हा एक बालक अब्दुल कलाम रामेश्वरम मधून एकटा चालत निघतो तेव्हा कोणाला माहित होतं की तो भारताचा राष्ट्रपती बनेल? जेव्हा स्वामी विवेकानंद एकटे भारतातून शिकागोला जातात तेव्हा कोण विचार करतं की एका साधूचा आवाज संपूर्ण जगाला हादरवून टाकेल? त्यांची सुरुवात एकटीच होती, पण त्या एकटेपणात जी ताकद जन्माला आली ती इतिहास बनली.
म्हणून जर तू कोणाच्याही आधाराशिवाय, कोणत्याही गर्दीच्या टाळ्यांशिवाय एकटा चालू शकतोस, तर तुझ्यात ती शक्ती आहे जी तुला इतरांपेक्षा वेगळं बनवते. आणि हे वेगळं असणं कोणताही अहंकार नाही, तर एक सृजनशीलता आहे जी तुझ्या आत काहीतरी नवीन रचनेची क्षमता ठेवते. जेव्हा तू एकटा चालतोस तेव्हा तू आतून मजबूत बनतोस. तेव्हा तुझी ओळख गर्दीने नाही, तर तुझ्या कर्माने होते. आणि जगाला अशाच लोकांची गरज आहे जे आपली वाट स्वतः बनवतील आणि इतरांसाठी मार्ग सोडून जातील. लक्षात ठेव, इतिहास त्या लोकांचा नसतो जे गर्दीत हरवून जातात, तर त्या लोकांचा असतो ज्यांनी एकटं असूनही आपल्या विचारांनी, आपल्या संकल्पाने आणि आपल्या मेहनतीने जग बदलून टाकलं. आणि हे सगळं सुरू होतं त्या पहिल्या पावलाने जे तू एकट्याने उचलतोस. आता प्रश्न हा नाही की जग तुझ्या सोबत आहे की नाही, प्रश्न हा आहे की तू स्वतः सोबत आहेस की नाही. कारण जी व्यक्ती स्वतः सोबत उभी राहिली तिच्यासाठी संपूर्ण सृष्टी वाट मोकळी करून देते. जो माणूस प्रत्येक गोष्टीवर तुटून जातो तो जगाची कठोरता सहन करू शकणार नाही. जीवनात सहनशीलता एक अशी ढाल आहे जी प्रत्येक घाव सहन करूनही हसायला शिकवते. दररोज सूर्यासारखं उगवायला शिक, मग कितीही रात्री तुला गिळण्याचा प्रयत्न करोत. आशा आणि कर्माचा प्रकाश सर्वात गडद अंधारालाही हरवू शकतो. दुसऱ्यांचा चुका पकडणं सोपं आहे, पण स्वतःच्या चुका स्वीकारायला धाडस लागतं. जो स्वतःला सुधारतो तोच जगात खरा बदल घडवू शकतो. आपले विचार इतके पवित्र बनवा की वाईट परिस्थितीही तुम्हाला मलिन करू शकणार नाही. आतला प्रामाणिकपणा हेच तुमचं सर्वात मोठं कवच आहे. जी व्यक्ती निंदेने विचलित होत नाही आणि कौतुकाने उन्मत्त होत नाही, तीच जीवनातील प्रत्येक ऋतू स्थिर मनाने जगू शकते. काही निर्णय एकट्यानेच घ्यावे लागतात, कारण गर्दी नेहमी सोपा मार्ग दाखवते, तर आत्मा तुम्हाला सत्याच्या कठीण मार्गावर घेऊन जाऊ इच्छितो. कधी कधी शांतता किंचाळण्यापेक्षाही जास्त काही सांगून जाते. ज्या गोष्टी शब्द सांगू शकत नाहीत त्या आत्मा अनुभवतो. प्रत्येक नातं तुमच्या आयुष्यात काहीतरी शिकवायला येतं. कोणी आपलेपणा शिकवतं, तर कोणी दूर जाऊन मजबूत बनायला शिकवतं. जर तू प्रत्येकाला समजवण्यातच गुंतून राहिलास तर आपल्या जीवनाला कधीच नीट समजू शकणार नाहीस. स्वतःला ओळखणंच सर्वात मोठं यश आहे. भविष्याच्या चिंतेत वर्तमान गमावणं म्हणजे बी पेरण्याआधीच पावसाच्या चिंतेने त्याला सुकू देण्यासारखं आहे. माफ करणं सोपं नसतं, पण जेव्हा तू माफ करतोस तेव्हा सर्वात आधी स्वतःचं ओझं हलकं होतं. प्रत्येक माणसाचं तुझ्याप्रती असलेलं वागणं त्याचे संस्कार दाखवतं, तुझी लायकी नाही. म्हणून कधीही स्वतःला कोणाच्या कटुतेवरून तोलण्याची चूक करू नकोस. काही गोष्टी सोडून देण्यातच भलाई असते. प्रत्येक उत्तर देणं गरजेचं नाही, कारण प्रत्येक प्रश्न जाणून घेण्यासारखा नसतो. जी व्यक्ती आतून रिकामी असते तीच दिखाव्यात जास्त गुंतलेली असते. खरा आत्मविश्वास शांतपणे हसतो, ओरडत नाही. जर तू प्रत्येक वेळी आपल्या वेदना मोजत राहिलास तर जीवनातील गोडवा सुटून जाईल. ते क्षण जपायला शिक जे हसू देऊन गेले होते. प्रत्येक आत्म्याची स्वतःची एक गती असते. कोणी हळूहळू बदलतं, कोणी अचानक. कोणालाही पारखू नकोस, प्रत्येकाची स्वतःची वेळ असते. जो माणूस प्रत्येक परिस्थितीत आपला धीर सोडत नाही तो आपल्या कर्मांनीच परमात्म्याच्या सर्वात जवळ पोहोचतो. जीवनात कितीही अडचणी का येईनात, जो शांत राहतो तोच खरा साधक असतो. ज्याने आपलं मन जिंकलं त्याने संपूर्ण जग जिंकलं. कारण बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवण्याआधी आतल्या भीती, क्रोध आणि मोहाला हरवणं हेच खरं शौर्य आहे. धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नाही, तर विचार आणि वागणुकीतील प्रामाणिकपणा आहे. जी व्यक्ती आपल्या आचरणाने इतरांचे भलं करते तिचा प्रत्येक दिवस देवाची खरी उपासना बनतो. देवाच्या वाटेवर चालणं सोपं नाही, पण जो या मार्गावर एकदा खऱ्या मनाने चालतो त्याच्या जीवनात अंधारानंतर प्रकाश नक्कीच येतो, आणि तो प्रकाश आतपर्यंत उजेड पसरवतो. प्रत्येक दिवसाला शेवटचा दिवस मानून जग, कारण मृत्यूची भीती तुला संयम शिकवते, आणि संयम हेच मोक्षाचं पहिलं दार आहे. ज्याला जगाचा मोह बांधू शकत नाही त्याच व्यक्तीचा आत्मा मुक्त होऊन देवाशी मिळतो. जितका कमी संग्रह करशील तितकं आतून भरलेलं वाटेल. दुसऱ्यांचे दोष शोधण्याआधी आपल्या आत डोकावून पहा, कारण जेव्हा आत्म्याला शुद्ध करण्याची साधना सुरू होते तेव्हाच जगातील सर्व द्वंद्व संपतात. कधीही कोणाला अपमानित करू नकोस, कारण प्रत्येक आत्मा हा देवाचाच आविष्कार आहे. कोणाला लहान समजणं म्हणजे देवाच्या विराट स्वरूपाला नाकारणं आहे.
जो आपल्या कर्मांची जबाबदारी स्वतः घेतो त्याच्या आयुष्यात देव सोबत चालतो. दोषारोप नाही तर स्वीकृती हीच आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी आहे. शांती बाहेरून येत नाही, ती आतून येते. जेव्हा तू जगाला बदलण्याऐवजी स्वतःला बदलायला सुरुवात करशील तेव्हाच जग तुला शांत दिसेल. जी व्यक्ती दुसऱ्यांच्या सुखात जळते ती कधीच आपल्या आत्म्याला शांत करू शकत नाही. आणि जो दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद मानतो त्याच्या आयुष्यात कधीच अंधार टिकत नाही. ध्यान आणि प्रार्थना तेव्हाच फळ देतात जेव्हा हृदय पवित्र असतं. केवळ शब्दांची माळ फिरवण्याने काही होत नाही जोपर्यंत हृदय देवाप्रती समर्पित नसेल. प्रत्येक दिवस एक नवीन जन्म आहे आणि प्रत्येक क्षण एक नवीन संधी. हे जर समजून घेतलं तर जीवन एक साधना बनतं, नाहीतर केवळ तक्रारींचा सिलसिला. ज्यांनी आयुष्यात आपल्या माणसांना माफ करायला शिकलं त्यांनी आपल्या हृदयाचं ओझं उतरवलं. क्षमा दुसऱ्या कोणाला नाही तर स्वतःला मुक्त करण्याचं साधन आहे. जो जीवनातील प्रत्येक अनुभवाला देवाचा प्रसाद मानतो त्याच्यासाठी कोणताही क्षण व्यर्थ नसतो. दुःख ही शिक्षण बनतं आणि सुख ही सेवेची संधी. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास ही देवाची एक विशेष योजना आहे. जेव्हा आपल्याला रस्ता समजत नाही तेव्हाही विश्वास कायम ठेवणं हाच खरा धर्म आहे. ध्यानात बुडालेल्या मनाला जगाचे आवाज डगमगवू शकत नाहीत. जो आतलं संगीत ऐकतो तो बाहेरच्या गोंगाटाला घाबरत नाही. देवाची उपस्थिती मंदिरात नाही तर तुमच्या वागणुकीत प्रकट होते. कोणाचं मन दुखावून केलेली पूजा परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. खरं बोलण्याने नाती तुटू शकतात पण आत्मा हलका होतो आणि तोच हलकेपणा तुम्हाला देवाकडे घेऊन जातो. ज्या दिवशी तुला हे समजतं की सगळं काही क्षणिक आहे त्याच दिवसापासून तुझ्या आत वैराग्य जन्म घेतं आणि शांती तुझ्या हृदयात उतरू लागते. प्रत्येक अडचण एक दार असतं जे तुला खोलीत घेऊन जातं आणि देव नेहमी त्याच खोलीत तुझी वाट पाहत असतो. देवाकडे काही मागण्याआधी स्वतःला समजून घे, कारण अनेकदा आपण तेच मागून बसतो जे आपल्यासाठी हानिकारक असतं. धर्म म्हणजे कोणताही कर्मकांड नाही तर ती पद्धत आहे ज्याने तू दुसऱ्यांचं दुःख अनुभवायला शिकतोस. खरं ध्यान ते आहे जिथे तू स्वतःला हरवून बसतोस आणि देवाला मिळवतोस शब्दांशिवाय, इच्छेशिवाय. प्रत्येक दिवशी देव तुला एक नवीन संदेश देतो पण तो समजून घेण्यासाठी मनाला शांत करावं लागतं. कधी कधी देव तुला एकटं करतो जेणेकरून तो स्वतः तुझा सोबती बनू शकेल. आणि जेव्हा तो सोबत असतो तेव्हा एकटेपणाही एक वरदान वाटू लागतो. कोणाला माफ करणं सोपं नाही पण तीच क्षमा तुझ्या आत देवाची करुणा जन्माला घालते. देव तुझ्या जवळ असतो जेव्हा तू आपल्या आतली शांतता ऐकायला सुरुवात करतोस. तिथे कोणतीही भाषा नसते, फक्त अनुभूती असते. धर्म तो दिवा आहे जो अंधारात नाही तर तुझ्या आतल्या प्रकाशात लावला जातो. आणि जेव्हा तो जळतो तेव्हा तुझ्या आजूबाजूला सगळं काही प्रकाशित होतं. सत्य आणि करुणा हे दोन मार्ग आहेत जे थेट देवापर्यंत पोहोचतात. या दोन्हींशिवाय धर्म अपूर्ण आहे आणि जीवनही. कधी कधी आयुष्य आपल्याला तिथे घेऊन येतं जिथे कोणताही आधार नसतो, कोणी सोबत नसतं आणि तिथेच आपण आपल्या आत दडलेल्या त्या शक्तीला भेटतो जी आपल्याला आतापर्यंत स्वतःलाही माहित नव्हती. हीच आहे एकटेपणाची भेट, स्वतःला ओळखण्याची संधी. प्रत्येक तो माणूस जो हसता हसता तुझा हात धरतो गरजेचं नाही की तू नेहमी सोबत राहील, पण जो तुझ्या अश्रूंना न बोलता वाचतो तेच जीवनातील खरं नातं असतं. नाती वेळेने नाही तर भावनांनी टिकून राहतात. काही रस्ते ध्येयापेक्षा जास्त आपल्याला स्वतःशी भेटवण्यासाठी असतात. जेव्हा तू एकटा चालतोस तेव्हा तुला इतरांची नाही तर आपल्या आतलीच हाक ऐकू येते आणि तीच हाक तुझ्या जीवनाची दिशा बदलते. जो माणूस दुसऱ्यांचं दुःख आपलं मानतो तोच सर्वात मोठा ज्ञानी असतो. कारण स्वतःसाठी जगणं सामान्य आहे पण इतरांसाठी जगण्यातच देवाची खरी पूजा असते. जोपर्यंत जीवनात संघर्ष येत नाही तोपर्यंत आपण देवाला केवळ पुस्तकांमध्ये शोधतो. पण जेव्हा रस्ते कठीण होतात आणि सगळे दूर जातात तेव्हा आतून जी शक्ती उभी राहते तीच खरी भक्ती असते. प्रत्येक रात्र जी तुला अस्वस्थतेत झोपवते ती तुझ्या आत्म्याची हाक असते, असं काहीतरी करण्याची जे तू आतापर्यंत फक्त विचारलं आहेस, जगला नाहीस. स्वतःपासून पळणं सोपं आहे पण आत्म्याला फसवता येत नाही. माफ करणं सोपं नसतं, विशेषतः जेव्हा जखमा खोल असतात.
पण माफ करणं गरजेचं असतं, कारण जोपर्यंत तू मनात ओझं ठेवशील तोपर्यंत तुला शांती मिळू शकणार नाही, आणि शांतीशिवाय जीवन अपूर्णच राहतं. जे लोक काहीही न बोलता तुझं दुःख समजून घेतात तेच देवाने पाठवलेले देवदूत असतात. जग शब्दांनी नाही तर भावनांनी चालतं, आणि भावना तिथे जन्म घेतात जिथे आत्म्याचा प्रामाणिकपणा असतो. कधी कधी आयुष्य आपल्याला काहीतरी गमावण्यासाठी भाग पाडतं, जेणेकरून आपल्याला समजावं की आपल्याजवळ जे होतं ते किती मौल्यवान होतं. गमावल्यानंतर जी शिकवण मिळते ती सर्वात खोल शिकवण असते आणि सर्वात खरी सुद्धा. जर तुला वाटत असेल की आयुष्याने तुला पूर्णपणे स्वीकारावं, तर आधी तुला स्वतःला पूर्णपणे स्वीकारावं लागेल, आपल्या चुकांसहित, आपल्या अपयशांसहित. कारण आत्मस्वीकृती हेच आत्मप्रेमाकडे जाणारं पहिलं पाऊल आहे. जे लोक सगळं काही सहन करूनही हसतात त्यांच्यात एक अशी शांतता असते जी हजारो प्रवचनांपेक्षा जास्त प्रभावी असते. त्यांची शांतता ओरडत नाही, पण ऐकणाऱ्यांचं आयुष्य बदलून टाकते. देव नेहमी तुझ्यासोबत असतो, पण त्याची उपस्थिती त्या क्षणांमध्ये सर्वात जास्त जाणवते जेव्हा सगळ्यांनी साथ सोडलेली असते. त्यावेळी जो एकांत तू अनुभवतोस तेच तुझं खरं ध्यान असतं. प्रत्येक तो माणूस जो तुटल्यानंतरही इतरांसाठी आशा बनतो तोच जगात सर्वात मौल्यवान असतो, कारण त्याने दुःख अनुभवलेलं असतं आणि ते दुःख समजून घेण्याची शक्ती त्याला इतरांचा आधार बनवते. जोपर्यंत तू आपल्या मनाचा आवाज दाबत राहशील तोपर्यंत तू इतरांची जिंदगी जगत राहशील. पण ज्या दिवशी तू आपल्या मनाचं ऐकलंस त्याच दिवसापासून तुझं खरं आयुष्य सुरू होतं. जर कोणी तुला वारंवार तोडत असेल आणि तू तरीही त्याला माफ करत असशील तर असं समजू नकोस की तू कमजोर आहेस. हे तर त्या शक्तीचं प्रमाण आहे जी तुला देवाच्या आणखी जवळ घेऊन जात आहे. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त यासाठी येतात की ते आपल्याला सोडून जाऊ शकतील, पण त्यांचं जाणं आपल्याला ते शिकवून जातं जे कोणतंही पुस्तक शिकवू शकत नाही. स्वतःवर प्रेम करणं, स्वतःवर विश्वास ठेवणं आणि एकटं असतानाही हसणं. ज्या दिवशी तुला हे समजलं की प्रत्येकाला उत्तर देणं गरजेचं नाही, त्याच दिवसापासून तुझं मन शांत व्हायला सुरुवात होईल. कारण कधी कधी शांतता हेच सर्वात मोठं उत्तर असतं. रात्रीच्या अंधारात जेव्हा कोणी तुझा हात धरत नाही तेव्हा तुझा आत्मा तुला धरायला शिकतो, आणि हाच तो क्षण असतो जेव्हा तू सर्वात जास्त मजबूत बनतोस, इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी. जर आयुष्य प्रत्येक वेळी तुझ्या सोयीनुसार चाललं असतं तर तू कधीच शिकू शकला नसतास की धैर्य, सहनशीलता आणि विकासाचा अर्थ काय असतो. अडचण हीच ती शिक्षक आहे जी तुला न बोलता सर्वात जास्त शिकवून जाते. जे लोक स्वतःवर हसायला शिकतात त्यांना आयुष्यात कोणीही हरवू शकत नाही, कारण ज्यांचं मन हलकं असतं तेच सर्वात उंच उडतात. प्रत्येक सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो आपल्याला हे विचारत नाही की आपण काल किती तुटलो होतो. तो फक्त एक संधी देतो पुन्हा सुरुवात करण्याची. हीच जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात आहे. कधीही त्या दाराला धरून बसू नकोस जे बंद झालं आहे, कारण जर ते तुझ्यासाठी असतं तर कधीच बंद झालं नसतं. देव जे काही करतो ते आपल्याला पुढे नेण्यासाठी करतो, थांबवण्यासाठी नाही. काही गोष्टी वेळेने नाही तर अनुभवाने समजतात, जसं की कोण आपलं आहे आणि कोण फक्त गरजेच्या वेळी येतं. जेव्हा तू शांत होतोस तेव्हा सगळं काही आपोआप स्पष्ट दिसू लागतं. जगातील सर्वात मोठी उपलब्धी ही नाही की तू काय मिळवलं, तर ही आहे की तू किती अश्रू शांतपणे गाळले आणि तरीही हसणं सोडलं नाही. ज्या दिवशी तुला हे समजेल की आयुष्यातील सगळं काही तुझ्या नियंत्रणात नाही, त्याच दिवसापासून तू गोष्टी स्वीकारायला सुरुवात करशील आणि तिथूनच तुझा खरा दिलासा सुरू होईल. जी व्यक्ती तुझ्यासोबत त्यावेळी उभी राहील जेव्हा तिच्याकडेही काही नसेल, तोच तुझा खरा सोबती आहे. कारण देणं तेव्हा सोपं असतं जेव्हा जवळ खूप काही असतं, पण खरी भावना तेव्हा असते जेव्हा स्वतःही रिकामा असतो आणि तरीही कोणी तुझ्यासाठी हात पुढे करतं. जर तू आपल्या अपयशांना घाबरणं सोडून दिलंस तर तू त्या उंचीला स्पर्श करू शकतोस जिथे पोहोचण्याची तू कधी कल्पनाही केली नव्हती. अपयश हा शेवट नसतो, तो फक्त एक अध्याय असतो, संपूर्ण कहाणी नाही. जेव्हा तू आपलं दुःख शब्दात मांडू शकत नाहीस तेव्हा ते तुझ्या डोळ्यांत वसलेलं दिसतं. म्हणूनच जे लोक तुझे डोळे वाचू शकतात तेच तुला खऱ्या अर्थाने समजतात. ज्या दिवशी तू स्वतःला जगाच्या गर्दीत हरवून बसशील त्या दिवशी तू इतरांना खुश करण्याच्या नादात आपल्या आत्म्याला थकवून टाकशील.
म्हणून सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक राहा, तेव्हाच इतरांसाठी प्रामाणिक बनू शकशील. देव तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतो, पण आपल्या योजनेनुसार, तुझ्या विचारानुसार नाही. म्हणून धीर ठेव. कधी कधी शांतता ही एक उत्तर असतं, जे भविष्यात खूप मोठा अर्थ घेऊन येतं. जर कोणी तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत नसेल, तर त्याला वारंवार स्पष्टीकरण देणं बंद कर. जो मनापासून जोडलेला असतो, तो शब्दांनी नाही, तर तुझ्या शांततेतूनही तुझं सत्य समजून घेतो. कधी कधी आयुष्यात काहीतरी गमावल्यानंतरच समजतं की आपण खरं तर काय होतो आणि कोणाला गमावून आपण स्वतःला मिळवलं. काही अंतर आपल्याला तुटण्यासाठी नाही, तर स्वतःला भेटण्यासाठी मिळतात. जो माणूस स्वतःसोबत वेळ घालवायला शिकतो, तोच आयुष्यात सर्वात चांगला सोबती बनतो. कारण ज्याने स्वतःला समजून घेतलं, तो इतरांना कधी तोडत नाही, फक्त जोडतो. जेव्हा कोणी तुला सोडून जातं, तेव्हा असा विचार करू नकोस की तुझ्यात काही कमी होतं. कधी कधी लोक यासाठीही निघून जातात, कारण देवाला तुझ्या आयुष्यातून काहीतरी चुकीचं काढून काहीतरी चांगलं पाठवायचं असतं. सगळं काही बोलून दाखवणं गरजेचं नसतं. काही गोष्टी फक्त डोळ्यांत राहतात आणि काही नाती फक्त मनात. जर सगळं काही शब्दात उतरवता आलं असतं, तर जगातील सर्वात मोठ्या भावना गझल बनून वाहिल्या नसत्या. खरं सुख तेव्हा येत नाही जेव्हा सगळं काही आपल्या मनासारखं होतं, तर तेव्हा येतं जेव्हा जे काही आहे ते आपण स्वीकारायला शिकतो, तक्रारींशिवाय, अपेक्षांशिवाय. काही नाती फक्त यासाठी तुटतात कारण आपण गरजेपेक्षा जास्त बोलून जातो आणि समोरच्या मध्ये तेवढं ऐकण्याची क्षमता नसते. म्हणून शब्दांना जपून वापरा, कारण ते नाती बनवूही शकतात आणि बिघडवूही शकतात. कधी कधी इतरांच्या आनंदासाठी आपण जे हसू चेहऱ्यावर आणतो, तेच आपल्याला आतून सर्वात जास्त थकावतं. म्हणूनच कधी कधी स्वतःलाही विचारायला हवं, मी खरंच खुश आहे का? जो माणूस एकटं चालायला शिकतो, तो कधीही कोणाच्या सावलीवर अवलंबून राहत नाही. तो जीवनातील प्रत्येक अडचणीला संधीत बदलण्याची ताकद ठेवतो, कारण त्याची दिशा आता गर्दी ठरवत नाही, तर त्याचं आत्मबळ ठरवतं. लक्षात ठेव, जग तुझ्या बाहेरील चमकेने मोहित होऊ शकतं, पण देव तुझ्या मनाचा प्रामाणिकपणा पाहतो. म्हणून स्वतःला सुंदर दाखवण्याआधी स्वतःला प्रामाणिक बनाव. ताकदवान तो नाही जो इतरांना खाली पाडतो, ताकदवान तो असतो जो तुटूनही इतरांना सावरतो. कारण तुटणं सोपं आहे, पण तरीही हसणं हेच खरं धाडस आहे. जेव्हा तू वारंवार स्वतःला बदलतोस इतरांच्या अपेक्षांसाठी, तेव्हा एक दिवस तुझं खरं स्वरूप हरवून जातं. म्हणून इतकं बदलू नकोस की स्वतःलाच ओळखू शकणार नाहीस. आनंदी राहणं ही कोणतीही परिस्थिती नाही, तर एक निर्णय आहे. आणि जो माणूस प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहणं निवडतो, तो जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती असतो. कधी कधी आपण इतरांना इतकं चाहू लागतो की स्वतःलाच विसरून जातो. पण लक्षात ठेव, जो स्वतःसाठी जगत नाही, त्याची उपस्थिती इतरांच्या आयुष्यातही अपूर्णच राहते. काही उत्तरं वेळ देते, पण त्यासाठी शांत राहून वाट पाहावी लागते. आणि हीच प्रतीक्षा माणसाला सर्वात जास्त मजबूत बनवते. आपण अनेकदा विचार करतो की जर आपल्याकडे थोडा और वेळ असता, तर आपण काहीतरी आणखी चांगलं करू शकलो असतो. पण खरं तर हे आहे की वेळ कधीच कमी नसते. आपण आज योग्य गोष्टींना प्राधान्य द्यायला विसरतो. आणि जोपर्यंत समजतं, तोपर्यंत खूप काही मागे सुटलेलं असतं. प्रत्येक जण म्हणतो आनंदी राहा, पण कोणी हे सांगत नाही की जेव्हा मन तुटलेलं असेल, जेव्हा आपल्यांनी साथ सोडली असेल आणि जेव्हा आशा विझून गेल्या असतील, तेव्हा हसायला कसं शिकावं. पण तिथूनच खरं आयुष्य सुरू होतं, जिथे तू तुटूनही जगण्याचं धाडस करतोस. काही नात्यांचा शेवट यासाठी होत नाही की त्यात प्रेम नव्हतं, तर यासाठी होतो की आपण गरजेपेक्षा जास्त अपेक्षा जोडल्या होत्या. जेव्हा प्रेम अपेक्षा बनतं, तेव्हा ते ओझं बनतं. ज्यांना तू आपलं दुःख सांगू शकत नाहीस, तेच लोक अनेकदा तुझ्या हसण्याचं कारण बनतात. आणि हीच जीवनाची सुंदरता आहे. काही नाती न बोलताही सगळं काही समजून घेतात. कधी कधी आपण इतरांसाठी इतकं काही करतो की स्वतःला हरवून बसतो. आणि जेव्हा तेच लोक आपली किंमत करत नाहीत, तेव्हा समजतं की स्वतःवर प्रेम करणं हे सर्वात महत्वाचं नातं आहे. जो माणूस आपला पराभव स्वीकारतो, तोच एक दिवस सर्वात मोठा विजय मिळवतो. कारण हार आपल्याला तोडत नाही, तर आपल्या आत्म्याला घडवते. आणि आत्म्याच्या खोलीतूनच खरं यश मिळतं. कधी कधी असं वाटतं की सगळं काही संपलं आहे, पण खरं हे आहे की आयुष्य आपल्याला नवी सुरुवात देण्याआधी जुनं पुसून टाकतं. म्हणून जेव्हा काही तुटेल, तेव्हा घाबरू नकोस. ती जागा बनत आहे कोणत्या तरी नव्या प्रकाशासाठी. सगळं काही जाणून घेणं गरजेचं नसतं. काही गोष्टी अनोळखी राहूनच सुंदर असतात.
जसं की कोणाच्या हसण्याचं कारण जर तू नसलास तरीही त्याला हसताना पाहून समाधान मिळत असेल तर समज की तुझं मन आता प्रेम करायला शिकलं आहे. जेव्हा मन जड असेल आणि डोळे ओले तेव्हा शब्दही कामी येत नाहीत. त्यावेळी जो तुला शांतपणे समजून घेतो तोच तुझा आपला असतो. आणि असं नातं एकदा मिळालं तर जीवन धन्य होतं. आयुष्य नेहमीच सोपं नसतं, पण प्रत्येक अडचण एक असा धडा शिकवते जो कोणताही शिक्षक शिकवू शकत नाही. जो पडून उठतो तोच आपल्या पायांवर उभं राहायला शिकतो. जर कोणी तुझ्या चांगुलपणाला कमजोरी समजत असेल तर त्याच्या विचारांना दोष दे, आपल्या हेतूला नाही. चांगुलपणा कधीच वाया जात नाही. तो उशिरा का होईना पण परत नक्की येतो, वरदान बनून. जे आपल्या भूतकाळात जगतात ते आपला आज गमावून बसतात, आणि जे आपल्या येणाऱ्या उद्याला घाबरतात ते वर्तमानाची सुंदरता अनुभवू शकत नाहीत. म्हणून आयुष्य याच क्षणात आहे, याला जग मनमोकळेपणाने जग. कधीही कोणाच्या दुःखाला लहान समजू नकोस, कारण तुझ्यासाठी जे सोपं आहे ते त्याच्यासाठी डोंगर असू शकतं. करुणा तिथे जन्म घेते जिथे तुलना नाही तर समज असते. शांती तिथे मिळत नाही जिथे गोंगाट नसतो. शांती तिथे मिळते जिथे आतला आवाज ऐकला जातो. जेव्हा तू स्वतःशी जोडला जाशील तेव्हा बाहेरील शांतीचा शोध आपोआप संपेल. आपण अनेकदा त्या लोकांकडून सर्वात जास्त तुटतो ज्यांच्याकडून आपण सर्वात जास्त अपेक्षा ठेवलेल्या असतात. पण हे तुटणं शेवट नसतं. हा तर आत्म्याला समजवण्याचा एक मार्ग असतो की आता वेळ आली आहे स्वतःवर प्रेम करायला शिकण्याची. ज्या दिवशी तू कोणाला काहीही न बोलता फक्त त्याच्या डोळ्यात पाहून त्याची अडचण समजून घेशील त्याच दिवशी तुझं हृदय माणसामधून देवाकडे वाटचाल करू लागेल. कारण खरं नातं शब्दांचं नाही तर भावनांचं असतं. आयुष्यात अनेकदा ते लोक सोडून जातात ज्यांच्यासाठी आपण सगळं काही सोडलेलं असतं. आणि इथूनच सुरू होतो तो प्रवास जिथे आपण जगाला नाही तर स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. आणि तिथेच मिळते आत्म्याची खरी ओळख. कधी कधी कोणाच्या हसण्यामागे इतकं दुःख दडलेलं असतं की जर तू ते अनुभवू शकलास तर कदाचित तुझेही गोळे ओले होतील. म्हणून कोणाच्या आनंदाला कधीही सहज घेऊ नकोस. तू आतून किती तुटलेला आहे हे तुला माहित नाही. जो माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो तो इतरांच्या अडचणींना खोलवर समजू शकतो. कारण ज्याने स्वतः पडून उठायला शिकलेला आहे तोच दुसऱ्या कोणाला पडण्यापासून वाचवू शकतो. प्रत्येक वेळी जी गोष्ट तुला हवी असते तीच तुझ्यासाठी योग्य असेल असं नाही. कधी कधी देव तुझ्या प्रार्थनांचं उत्तर नाही मध्ये देतो, जेणेकरून तो तुला ते देऊ शकेल जे खरंच तुझ्यासाठी बनलेलं आहे. कधीही इतरांसाठी इतकं वाकू नकोस की स्वतःलाच गमावून बसशील. कारण जे लोक तुला खरंच मानतात ते तुला बदलण्याचा तर समजून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक नात्याला वेळ लागतो, पण काही नाती वेळेसोबत नाही तर समजुतीसोबत चालतात. जेव्हा कोणी न बोलता तुझ्या मनातलं ओळखू लागेल तेव्हा समजून घे की तो फक्त माणूस नाही तर तुझ्या आत्म्याचा आरसा आहे. आयुष्यातील सर्वात मोठी ताकद ही नाही की तू किती लोकांना ओळखतोस, तर ही आहे की जेव्हा तू सर्वात जास्त तुटलेला असतोस तेव्हा कोण तुझ्या जवळ बसून राहिलं काहीही न बोलता, फक्त तुझा हात धरून. जर कधी तुला वाटलं की तुझं आयुष्य व्यर्थ जात आहे तर फक्त एकदा त्या लोकांना बघ जे तुझ्या एका हसण्याने जगायला शिकतात. तुझं अस्तित्व कोणासाठी तरी प्रकाश आहे हे कधीही विसरू नकोस. ज्याने आपल्या आतली अशांती स्वीकारली तोच शांतीची खरी चव जाणतो. कारण शांतीचा अर्थ बाहेरची शांतता नाही तर आतल्या उलथापालथीतही स्थिर राहणं आहे. जो माणूस वारंवार तुटूनही इतरांना जोडण्याचा प्रयत्न करतो तो देवाच्या सर्वात जवळ असतो. कारण त्याचं मन नाही तर त्याचा आत्मा बोलतो, आणि आत्मा कधीच स्वार्थी नसतो. कधी कधी तुला पुढे जाण्यासाठी कोणाचा हात नको असतो, तर फक्त एवढंच हवं असतं की कोणीतरी तुला म्हणावं, मी समजतो की तुला कसं वाटत आहे. नेहमी जिंकणंच आयुष्य नसतं. कधी कधी स्वतःशी लढून हार मानणंही गरजेचं असतं. कारण काही लढाया ताकदीने नाही तर नम्रतेने जिंकल्या जातात. ज्यांनी तुझ्या अश्रूंमागची कहाणी ऐकली नाही त्यांना तुझ्या हसण्याचं मोल समजवण्याची गरज नाही. कारण खरी किंमत त्यालाच असते जो प्रत्येक रूपात तुला स्वीकारतो, आनंदी, तुटलेला आणि शांत. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेची ही सोपी व्याख्या नक्कीच आवडली असेल. आम्ही आमच्या अल्पबुद्धी आणि मर्यादित ज्ञानानुसार भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेल्या या अद्भुत उपदेशाला समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यातून तुम्ही काय शिकलात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.